लाडकी बहीण योजना 3,000 खात्यात जमा. आत्ताच चेक करा. एकूण 1,500 प्लस 1,500. लाडक्या बहीण योजनेसाठी एक नवीन आनंदाची बातमी आलेली आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींनी आत्ताच आपले बँक खाते चेक करून घ्यावे. लाडक्या बहीण योजनेचा मार्च व एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तरी मार्च महिन्याचा हप्ता प्रथमतः जमा झालेला आहे. 21वा व 22वा हप्ता वाटप. लाडकी बहीण खुशखबर, म्हणजेच आता 21वा हप्ता प्रथम येणार आहे व नंतर लगेच 2 ते 3 दिवसांनी 22वा हप्तासुद्धा लाडकी बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी अधिकृत माहिती मिळाली आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते चेक करून घ्यावे व आपली KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे का सर्व तपासून घेणे गरजेचे आहे. व 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र. राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र या योजनेचा लाभ काही अपात्र महिलाही घेत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरकारने अशा महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानंतर या योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली होती. अंतिम पडताळणी नंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता या महिलांना आगामी हप्ता मिळणार नाही. तरी या 66 लाख लाडक्या बहिणी कोण आहेत ते चेक करून घ्यावे. कारण अपात्र महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे राज्यातील सरकारने त्या महिलांना हप्ता देण्याचे बंद केले आहे. असा एक ठोस निर्णय सरकारने KYC करण्याच्या दरम्यान घेतलेला आहे. त्यामुळे आता अंतिम पडताळणीनंतर एकूण 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे या अपात्र यादीमध्ये कोण आहेत याचासुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहेत. त्यासाठी कमेंटमध्ये मेसेज करा व आत्ताच आपला हप्ता चेक करा. अजून एक म्हणजे 66 लाख अर्ज बाद, 1.77 कोटी महिला पात्र. म्हणजेच KYC नंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर 66 लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. आता राज्यातील केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या KYC प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यास सरकारला यश आले आहे. म्हणजेच आत्ता सांगितल्याप्रमाणे 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. कारण KYC प्रक्रिया राबवल्यानंतर त्याची सखोल तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर 66 लाख अर्ज बाद करण्यात आले होते. राज्यात केवळ आता फक्त 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या अशा KYC प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात होणारी गळती रोखण्यात सरकारला यश मिळाले आहे. म्हणजेच KYC प्रक्रिया राबवल्यानंतर होणारा सरकारद्वारे दिला जाणारा लाडक्या बहिणीचा हप्ता फक्त पात्र महिलांच्या खात्यात इथून पुढे जमा होणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपला हप्ता आता चेक करावा व दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत अशी माहिती आहे.